एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी आता वाढल्यात। साळवी यांच्या पत्नीचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय। पत्नी मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जासाठी साळवी हे हायकोर्टात जाणार आहेत। रात्री तातडीने साळवी मुंबईकडे देखील रवाना झाले। आताची एक अपडेट समोर येते ती म्हणजे एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांची पत्नी आणि मुलाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय। त्यांच्या जामीन अर्जासाठी साळवी आता थेट हायकोर्टात जाणार आहेत। रात्री तातडीने ते मुंबईकडे देखील रवाना झाले। एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या असल्याची चिन्ह समोर येत आहेत, कारण साळवी यांच्या पत्नीचा आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज हा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय। या प्रकरणी साळवी हे हायकोर्टात जाणार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईकडे रवाना देखील झाले। राजन साळवी यांच्या घरावरती एसीबीची चौकशी सध्या चालू होती। राजन साळवी एसीबीच्या चौकशीच्या वेढ्यामध्ये होते आणि या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची अडचणीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। साळवी यांच्या पत्नी आणि मुलानं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, मात्र तो जामीन अर्ज जो आहे तो जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय। या जामीन अर्जासाठी साळवी हायकोर्टात देखील जाणार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईकडे रवाना झालेत। रात्रीनं तातडीनं ते मुंबईकडे रवाना झाले। राजन साळवी हे रात्रीच मुंबईकडे रवाना झालेत। हायकोर्टामध्ये ते याचिका दाखल करणार आहेत। त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्यात आणि ह्याची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत।